मर्चंट बँक घोटाळ्यात मोठी कारवाई। 8 कोटींची संपत्ती गोठवली, 5 संचालक अटकेच्या उंबरठ्यावर। 177 बनावट खात्यातून 57 कोटींचा अपहार। मर्चंट बँक प्रकरणात तपास वेगात। 12 आरोपी गजाआड। अध्यक्ष गोपाल अग्रवाल अद्याप फरार। ठेवीदारांच्या पैशांसाठी MIDCचा फास आवळला। ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला। मर्चंट बँक घोटाळ्यात मालमत्ता जप्तीची मोहीम सुरू। MPID कायद्याचा फास आवळणार। मर्चंट बँक घोटाळ्यात आरोपींच्या अडचणी वाढल्या। 8 कोटीची संपत्ती गोठवली, मुख्य सूत्रधार फरार। मर्चंट बँक घोटाळ्यात नवे धक्कादायक खुलासे। आज दिनांक 4 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना मर्चंट बँकेतील तब्बल 53 कोटी रुपयांच्या बहुचर्चित अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाईचा वेग वाढवला असून घोटाळ्यातील 2 आरोपींची जवळपास 8 कोटी रुपयांची संपत्ती गोठवण्यात आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य सूत्रधार मानले जाणारे बँकेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल अद्याप फरार आहेत। दरम्यान बँकेचे आणखी 5 संचालकही पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकतीये। तपासात धक्कादायक बाब समोर आली असून वेअरहाऊसच्या नावाखाली तब्बल 177 बनावट खातेदार उभे करून 53 कोटी रुपयांहून अधिक कर्ज उचलण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। माल तारण नसतानाही कर्ज मंजूर करण्यात आले आणि ठेवीदारांच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर करण्यात आली। आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात MPID महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्याअंतर्गत प्रस्ताव दाखल केलाय। या कायद्यामुळे आरोपींना कायदेशीर पळवाट मिळणं कठीण होणार असून त्यांच्यावर अतिरिक्त शिक्षेची तरतूद लागू होणार आहे। याच अनुषंगानं आरोपी रायचंद कुरंगळ आणि निलेश्वर भोसले यांची जवळपास 8 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे। तपास अधिक खोलवर गेल्यानंतर सर्व आरोपी, संचालक, पदाधिकारी आणि संबंधितांच्या स्थावर व जंगम मालमत्तांची माहिती गोळा केली जात असून पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यात 205 खातेधारकांच्या नावावर माल तारण दाखवून कर्ज मंजूर करण्यात आल्याचं समोर आलंय। मात्र प्रत्यक्षात मालच अस्तित्वात नसल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे या सर्व खातेदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आढळेल त्यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। हा आर्थिक घोटाळा डिसेंबर 2024 मध्ये झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। संशयास्पद कर्ज मंजुरी, खात्यांची योग्य पडताळणी न करणे, व्यवहारांवरील देखरेखीत निष्काळजीपणा, अपहाराच्या व्यवहारांना मंजुरी देणे आणि ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर होत असताना दुर्लक्ष करणे या गंभीर बाबींमुळे अनेक संचालक तपासाच्या फेऱ्यात अडकले। धक्कादायक म्हणजे काही खातेधारकांना जवळपास 2.5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले होते। याबाबत RBIनं सूचना आणि आक्षेप नोंदवूनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। MPID कायद्याअंतर्गत आरोपीच्या जप्त मालमत्तांच्या न्यायालयीन आदेशानंतर लिलाव करण्यात येणार असून त्यातून मिळणारी रक्कम ठेवीदारांना परत केली जाणार आहे। सध्या प्रक्रियेनुसार लहान ठेवीदारांना रक्कम परत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे API मिथुन भुगे यांनी दिली आहे। घोटाळ्याची फिर्याद देणारे आणि स्वतः बँकेचे महाव्यवस्थापक असलेले गोपाल अग्रवाल अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होते। त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जातोय।